शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये हेमासोबत मी सुशांत आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज भारतीय सौर 17 आषाढ शके 1948 अर्थात गुरुवार 9 जुलै 2026. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात आपण कृषी अवजारे या विषयावर ज्ञानेश्वर ताथोड विषय विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई यांचं भाषण ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहत असाल की शेतकरी बंधूंनो, आज आपला पेरणीचा वेळ आहे आणि पेरणीच्या वेळेस सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पेरणीसाठी कोणतं यंत्र उपयुक्त आहे. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्र उपलब्ध आहेत. त्या विशेष म्हणजे यंत्राची जर आपण कॅटेगरी पाहिली तर दोन बाबीत आहे की मनुष्य चलित आहे, बैल चलित आहे किंवा ट्रॅक्टर चलित आहे. पहिलं जे मनुष्य चलित, तर मनुष्य चलित यंत्र हे जर आपली बांधी लहान असेल किंवा लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये साधारण पाहत असाल की त्यामध्ये प्लेट्स दिलेल्या राहतात आणि ह्या ज्या प्लेट्सनुसार आहे बियाण्यांचं जे शिफारसी विद्यापीठाने जे शिफारस केलेले आहे त्यानुसार हे बियाणं 2 ते 4 सेंटीमीटर खोलीवर व्यवस्थित सोडल्या जाते आणि त्याचं जे अंतर आहे हे दोन बियाण्यातलं अंतर हे त्या प्लेट्सनुसार शिफारसीनुसार ठरवलेलं आहे आणि सगळ्यात उपयुक्त आणि कमी खर्चामधलं यंत्र आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. काही यंत्र आता जे विकसित आहे त्याच्यामध्ये बियाण्यासोबत खताची एक पेटी सुद्धा दिलेली आहे, जे मनुष्य चलित चालवत माणसाच्या चलित प्रमाणे ते ढकलल्या जाते आणि याची कार्यक्षमता कमी असली परंतु याची अचूकता चांगली आहे आणि दोन बियाण्यातलं अंतर व ओढीतलं अंतर आपण यामध्ये समान ठेवू शकतो. दुसरं जे आहे ते आता बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे व जर पाहत असाल जुन्या जर आपण बैलचलित पेरणी यंत्र पाहिली तर तिफन ही एक सर्व प्रचलित यंत्र होते, परंतु तिफन आजकाल आपल्याला तिफनचा खूप मोठ्या प्रमाणात मजूर लागतमुळे तिफन ही संकल्पना आपल्याकडून आता दूर गेलेली आहे. तर त्या तिफनमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिफन चालवण्यासाठी एक माणूस, त्याचप्रमाणे बियाण्यासाठी 3 माणूस आणि खतासाठी 3 माणूस असे जवळपास 7 मजुरांच्या लागल्यामुळे त्याचा खर्च खूप होता. परंतु आता आधुनिक तंत्रयंत्रामध्ये एक तिफन जी आहे ती बैलचलित तिफन आलेली आहे, ज्याच्यामध्ये एक सीड बॉक्स आणि एक फर्टिलायझर बॉक्स दिलेला आहे, जो एका व्यक्तीच्या साहाय्याने ज्याच्यामध्ये बियाणे आणि खत हे दोन्ही सुद्धा सोबत दिल्या जाते. त्यामुळे जर जुन्या काळी 7 जण लागत असेल तिफन चालवायला तर आत्ताची जी बैलचलित तिफन आहे याकरता फक्त एकच व्यक्तीची गरज आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लेट्स दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 बियाण्यातलं आणि 2 ओढीतलं अंतर आपण कमी जास्त करू शकतो. तर त्याचप्रमाणे जर शेतकऱ्यांना 2 ओढीतलं अंतर कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा या यंत्रामध्ये आपण शक्य करू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बैल चलित आहे त्यांना हे सर्वात उपयुक्त पेरणी यंत्र आहे. पुढे जर आपण पाहिलं आत्ताचं युग जे आहे ते ट्रॅक्टर चलित आहे आणि मार्केटमध्ये पाहत असाल मोठ्या प्रमाणात जे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये साधारण आपण सोयाबीन, गहू, मूग, हरभरा व विविध प्रकारचे भाजीपाले बियाणे त्याचप्रमाणे कपाशी हे सर्व बियाणे आज आपण मजुरांच्या तुटवड्यामुळे आपण पेरणीकडे ओढत आहोत. तर पेरणी करताना आपण साधारण ट्रॅक्टर जर असेल 35 ते 45 HP तर याकरता सर्वात उत्तम आहे की आपला जो पेरणी यंत्राचा हृदय जे म्हटलं जाते ते आहे त्याचं बीज मापक यंत्र कसं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर पाहत असाल तर काही यंत्रामध्ये फ्लुटेड रोलर राहतात, त्याला सीड ड्रिल असं मार्केटमध्ये म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये 2 ओढीतलं अंतर सारखं ठेवलं जाते पण 2 बियाण्यातलं अंतर जे सारखं ठेवलं जात नाही. आणि याची ओळख कशी करायची, जर बियाण्याचा बॉक्स ओपन करून पाहिला तर त्याच्यामध्ये रोलर्स टाईपचे असतात. तर त्या रोलर जर असतील तर याचं साधारण जे आहे ज्या बियाण्याचा आकार लहान किंवा मध्यम आहे जसं गहू, ज्वारी, बाजरी, तर यासाठी ही यंत्र उपयुक्त आहे. हे यंत्र जवळपास मार्केटमध्ये सहज सर्वांना मिळते व कमी दराचे आहे. जर त्याच्यामध्ये आपण पाहत आहे तर पुढचं आहे प्लांटर.
प्लांटरचा एकच आहे की प्लांटरमध्ये आपल्याला प्लेट्स दिलेल्या असतात आणि ह्या प्लेट ज्या आहेत त्या शिफारसीनुसार पेरणी यंत्र त्याच्या बियाण्यानुसार त्याच्यामध्ये मात्रा ही फिक्स केलेली असते. जर सोयाबीन असेल तर 26 किलो, जर गहू असेल तर जेवढं 40 किलो, अशा शिफारसीप्रमाणे आपल्याला फिक्स दिलेल्या आहेत. तर या प्लेटचा वापर त्याला प्लांटर असे म्हणतात. प्लांटरचा मुख्य उद्देश आहे की 2 बियाण्यातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर हे समान ठेवल्या जाते. हे याला प्लांटर्स या विषयाचा मेन उद्देश आहे की 2 बियाण्यातलं अंतर सुद्धा सारखं ठेवलं जाते. त्याचप्रमाणे त्याच्यातील खत सुद्धा आपण आवश्यकतेनुसार त्या यंत्रामध्ये खत सुद्धा देऊ शकतो. मोठ्या जर याचा उपयोग जो आहे तर मक्का, कापूस, भुईमुग असं मोठ्या बियाण्यासाठी शक्यतो याचा वापर केला जातो. तिसरं जे ट्रॅक्टर चलित यंत्र आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आहे कप फीड. कप फीड याला फिरत्या चकत्या असतात आणि त्या चकत्याच्या बियाणं पेटीमधलं उचलून आपल्या जमिनीत सोडल्या जाते. तर या कप फीड हे जे यंत्र आहे याला प्लांटर्स असं सुद्धा म्हणतात आणि याचा उपयोग जो आहे तो जवळपास सर्वच पिकासाठी वापरला जातं. याचा जर तुम्ही पाहिलं तर फ्लुटेड रोलरच्या सीड ड्रिलपेक्षा या दोन्ही प्लांटरची प्राइस किंवा किंमत थोडी जास्त आहे, परंतु याचा उपयोग जो आहे हा सुद्धा जास्त आहे. आणखी जर आपण पुढे गेलो, भाजीपाला म्हणा, अत्यंत महागडे किंवा नाजूक बियाणं जे आहेत जसं कपाशी आहे, भाजीपाल्यातलं आहे, तर याच्यासाठी एक न्यूमॅटिक प्लांटर म्हणून आहे. तर न्यूमॅटिक प्लांटर जे आहे ते हवेच्या दाबाचा वापर करून बियाणे जे आहे ते उचलून जमिनीत सोडल्या जाते आणि याला प्रिसिजन प्लांटर किंवा अचूक प्लांटर असं सुद्धा म्हटलं. अचूक प्लांटरचा याचा सर्वात महत्वाचा भाग एकच आहे की हा एक बियाणं विशिष्ट खोलीवर सोडतो. जर जमीन खालीवर असेल तरी सुद्धा या बियाण्याचं अंतर जे आहे, बियाण्याची जी खोली आहे ती या यंत्राद्वारे समान ठेवल्या जाते. या सगळ्या यंत्रामध्ये आजकाल आपल्याला डेप्थ व्हील म्हणजे खोली नियंत्रण चक्र सुद्धा दिलेलं आहे, ज्या अनुषंगाने जर आपली जमीन खालीवर असेल तर या यंत्राचा आपण वापर करू शकतो. पुढे जर आज आपण पाहिला की आपल्या चंद्रपूरमध्ये सोयाबीन कपाशी प्रमाणेच आता वाढत आहे, तर त्यासाठी आता जर हवामानाचा आपण पाहत आहे की अल निनोचा आपल्याकडे प्रभाव होत आहे, तर त्याकरता सर्वात महत्वाचं आहे की ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा सरी टोकन यंत्र, याला बीबीएफ यंत्र असे सुद्धा म्हणतात. तर या बीबीएफ यंत्राचं जर पाहिलं तर साधारणपणे याला बेड किंवा आपण सरी बेडवर एक 3 फुटाचा बेड तयार होतो आणि त्यावर 4 किंवा 3 किंवा 4 लाईनने आपण यंत्राने पेरणी करू शकतो. तर याच्यामध्ये प्लांटर्समध्ये प्लेट दिलेल्या आहेत व याचा सर्वात महत्वाचा भाग आहे, जर आपल्याकडे रुंद वरंबा झाल्यामुळे जर पाऊस कमी आला तर तो 2 रुंद वरंबामध्ये सऱ्यांमध्ये पाणी थांबेल आणि त्या पाणी थांबलेल्या जर आपल्याकडे खंड पडला तर त्या सरीतलं पाणी त्या बेडला मिळेल किंवा जर आपल्याकडे पाऊस जास्त झाला तर त्या सरींमार्फत पाणी जे आहे ते बाहेर निघून जाईल. त्यामुळे बीबीएफ यंत्र हे काळाची गरज पडलेली आहे. या यंत्राचं जर आपण रचना पाहिली तर साधारण 3 ते 7 ओळीतले यंत्र सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जवळपास 35 ते 50 HP पर्यंत जे ट्रॅक्टर आहे ते त्याला आहे. खत आणि बियाणे हे सोबत ठेवल्या जाते. साधारण याची कार्यक्षमता जर पाहिली तर प्रतिदिवस 3 ते 3.5 हेक्टर एवढी आहे आणि याच्यामध्ये जर पाहता तर बियाण्याचा खर्च कमी होतो व उत्पादकता सुद्धा वाढते. आणखी पुढे जर गेलं तर ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र, जे धान पेरणी यंत्र, तर सरळ धान पेरणी यंत्र आता आपल्या भागात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मी सध्या आपल्याला ट्रॅक्टर चलित सांगितलंय, पण याच्या व्यतिरिक्त धानामध्ये सर्वात महत्वाचं आहे की बियाण्यांची संख्या जी आहे ती एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण धान पेरणी करू शकतो. तर यामध्ये आणखी एक आहे की आपल्या पाहता की धानामध्ये खूप मोठ्या व्हेरायटी आहेत, मध्यम, लहान आणि बारीक. तर या सगळ्यांमध्ये प्लेट्सचं सर्वात महत्वाचं हे आहे. तर धान पेरणी यंत्राचा सर्वात महत्वाचा भाग आहे की एका एकरामध्ये जास्तीत जास्त ते 16 ते 20 किलो एकरी पडावं. त्याचप्रमाणे त्यातलं ओढीत अंतर जे आहे ते 20 ते 25 सेंटीमीटर ठेवायचं, जेणेकरून आपल्याला आंतरमशागत करण्यासाठी सोपी जावं. तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जे शेतकरी आवत्या करतात तर त्या आवत्यामध्ये बियाण्यांची संख्या जास्त होते व
त्यामुळे उत्पादकता कमी होते. परंतु सरळ धान पेरणी यंत्रामध्ये 2 ओळीतलं व 2 बियाण्यातलं अंतर हे आपल्याला समान ठेवले जाते आणि त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये सर्वात जास्त फायदा जो आहे तो आपल्याला धानाच्या उत्पादकतेमध्ये देतो. जशा प्रकारे आपल्या रोवणीचं उत्पन्न होते त्याचप्रमाणे आपल्याला या धान पेरणी यंत्रामध्ये सुद्धा उत्पन्न होते. फक्त याच्यात जी काळजी घ्यायची आहे ती तण व्यवस्थापन आहे, कारण सरळ धान पेरणी यंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं तण व्यवस्थापन आहे. आपण जर तण व्यवस्थापन केलं तर निश्चितच या दोघातला फरक जर पाहत असाल तर आज रोवणीमध्ये आपल्याला जर पाहिला तर या अल्निनो किंवा मजुरांच्या टंचाईमुळे आपल्या पेरणी ही दरवेळेस लेट होते आणि त्याचा उत्पन्नावर खूप आपला फरक पडतो. त्यामुळे जर व्यवस्थित नियोजन केलं तर आज रोवणीला जर खर्च जर म्हटला तर 8 ते 10 हजार रुपये एकरी हा रोवणीला खर्च जातो, ज्यामध्ये सगळ्यात चिखलणी हे आपण सगळे करतो आणि चिखलणीमुळे मातीवर सुद्धा परिणाम होत आहे. तर सरळ धान पेरणी यंत्राचा जर उपयोग केला तर आपल्याला जास्तीत जास्त 1000 ते 1200 रुपयात एकरी पेरणी करता येईल आणि जो खर्च आहे तो आपला वाढतो. आणि त्याचप्रमाणे हे झाल्यानंतर एक जर आपल्याला रब्बीचं पीक घ्यायचं आहे तर शून्य मशागत यंत्र हे एक यंत्र उपलब्ध आहे. शून्य मशागत यंत्राचं जर आपण पाहिलं की त्याचे जे खालचे फाळ आहे हे एकदम ब्लेड सारखे तीक्ष्ण असतात आणि या यंत्राचा उपयोग जो आहे तो आपण शून्य मशागत याच्यासाठी करतो की कोणतीही मशागत न करता आपण सरळ पीक जे आहे ते पेरणी करू शकतो. जर माझं धान किंवा कपाशी मक्का निघाला तर 2 ओळीतलं अंतर आपण ऑलरेडी समान ठेवल्यामुळे जे मधात भाग आहे तर आपण शून्य मशागत यंत्राचं जे फाळ आहे ते आपण मधातल्या फाळामध्ये घेतो आणि कोणतीही मशागत न करता सरळ आपण पेरणी करतो. या यंत्राचे जे फाळ आहेत तेच याची वैशिष्ट्य आहेत की याचे फाळ तीक्ष्ण असतात आणि बरोबर माती 2 ते 4 सेंटीमीटर खोली करून व्यवस्थित बियाणे सोडते. त्यामुळे या यंत्राचा फायदा असा आहे की कोणतीही मशागत न करता आपण कमी खर्चामध्ये दुसरं पीक घेऊ शकतो आणि पीक सुद्धा उत्तम येते. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की आपण जेव्हा यंत्र घेतो किंवा आपण यंत्र चालवतो तर काही गोष्टीचा आपल्याला उपयोग आपल्याला विचार करायचा असलं तर या यंत्राचा आपल्याला निश्चितच घेऊ शकतो. आणखी मला एक विनंती आहे की आपण जेव्हा आपल्या शेतामध्ये पेरणी करतो तर पेरणी करायच्या पहिलेच आपण एक पद्धतीद्वारे आपण बियाणे किती पडावे हे आपण काढू शकतो. तर याचा साधारण आहे की जर आपण ट्रॅक्टर जे आहे साधारण त्याचा कॅलिब्रेशन अशी एक प्रोसेस आहे. तर या कॅलिब्रेशन प्रक्रियामध्ये आपण सुरुवातीला ट्रॅक्टर जे आहे ते आपण समपातळीवर ठेवायचे आणि पेरणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून जमिनीपासून थोडे वर उचलावे. दुसरी पद्धत आहे पेरणी यंत्रामध्ये एकूण फणाची संख्या मोजावी. बियाण्याची जी पेटी आहे त्याच्यामध्ये थोडे बियाणे भरावे आणि नळीद्वारे खालच्या टोकाला प्लास्टिकच्या पिशव्या घट्ट बांधाव्या. त्याचप्रमाणे याला जे चाक दिलेलं आहे त्या चाकाचं काय करायचं 10 राऊंड करायचे आणि 10 राऊंड केल्यानंतर त्यामध्ये बियाणं तयार होईल. जर 10 राऊंड केल्यानंतर सर्व पिशवीमध्ये समजा 1 किलो 80 ग्रॅम एवढं जर बियाणं झालं तर एकरी बियाण्याची मात्रा अशी काढायची की समजा 10 फेरीमध्ये एकूण केलेलं बियाणं गुणेला 4047 जे एकरासाठी मात्रा दिलेला आहे त्याला डिवाइड करायचं आहे एकूण फणाची संख्या. त्यानंतर जे चक्र आपण फिरवतो विविध पेरणी यंत्राचे चक्र वेगवेगळे असतात तर त्या चाकाचा आपल्याला परीघ घ्यावाचा असतो आणि गुणेला 10. तर अशी संख्या जर आपण काढली साधारण समजा आपण एक जर उदाहरण घेतलं की आपण एक चक्राचे 10 रोटेशन घेतले आणि त्या 10 रोटेशनमध्ये 1 किलो 80 ग्रॅम जर बियाणं पडलं तर एकरी जी बियाण्याची मात्रा अशी काढायची की 1.80 गुणेला 4047 डिवायडेड बाय 9 म्हणजे त्याचे 9 फाने. 2 जर पकडला तर तो त्याचा व्यास पकडावा, त्या चक्राचा जो आहे तो परीघ पकडावा गुणेला 10 म्हणजे हा एक कन्व्हर्जन फॅक्टर आहे ज्याला आपण एकरा टू हेक्टरी वापरतो. तर ते आपण एकूण बियाण्याची संख्या येईल आपल्याला समजा 40 किलो. म्हणजे शेतामध्ये बियाणं टाकायच्या पहिलेच आपण शेतामध्ये किती बियाणं पडावे हे आपण त्या बियाणे तपासणी मध्ये काढू शकतो. त्याचप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे हा यंत्र आपल्याला महाडीबीटी जे आहे याच्यावर उपलब्ध आहे. तरी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की जर आपल्याला पेरणी यंत्र घ्यायचंच आहे तर ते पूर्ण मल्टीक्रॉपच असावं जेणेकरून आपल्या सर्व पिकासाठी वापरू शकतो. धन्यवाद.